नमस्कार, रामराम मंडळी. आज आहे आमच्या लग्नाचा, तुमचे दाजी तर ऑफिसमध्ये आहेत बरं का. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 27 वर्ष पूर्ण झाली. 27 वर्ष कसे गेली काही कळलं नाही. तर आम्ही आलेलो आहोत फ्लॅटवरती, मी आणि मानसी. आम्ही दोघीजणी आणि बाकी 2 मुलं आलेले आहेत फ्लॅटवरती. तर आजचा आमचा जेवणाचा बेत काय आहे तुम्हाला मी दाखवते. या बघा, मानसी लागली तयारीला. मानसी, काय आहे आजचा जेवणाचा बेत? आज ना सगळ्यांचा आवडता म्हणजे मुंबईतला फेमस वडापाव, ज्याच्यावरती बोलतात अख्खी मुंबई जगते. तर वडापाव आणि सांबार असा बेत आहे आजचा. तर मानसी लागली कामाला. मानसी बोलली चला मी पहिले कामाला लागते, तुम्ही तुमचा व्हिडिओ काढायचा तर काढा. तर आजचा तुम्ही बेत ऐकलेलाच आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि छायाताई आणि दाजीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका. पटापट शुभेच्छा द्या. ताई काय करताय हे? बटाटे सोलते. का हो, बटाटे सोलून का घेताय? उकडायला पाहिजेत ना. मग अगोदरच सोलून? हो, म्हणजे कसं लवकर बटाटे उकडले ना कुकरला की मग आपल्याला ते थंड पाण्यातून काढून स्मॅश करता येतात. आणि ते सोलताना आपण खूप अजून वैताग होतो, म्हणून आधीच आपलं सोलणं काढून घ्यायचं आणि नंतर कुकरला उकडायला लावायचं. चांगली भारी आयडिया आहे. मग आयडिया भारीच आहे. सांबार बनवण्यासाठी इथे मी डाळ आणि टमाटर उकडवून घेतलेला आहे. इथे शेवग्याची शेंग, भोपळा आणि वांग हळद मीठ टाकून उकडाय घेतलेला आहे. आणि इथे कुकरमध्ये बटाटा उकडायला लावलेला आहे आपलं वडे बनवण्यासाठी. आता बघा, चटणी बनवण्यासाठी तयारी चालू आहे. हे चण्याची डाळ मानसी भाजून घेते आणि इथे चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर याची मस्त चटणी बनवणार आहे वडापावमध्ये खाण्यासाठी. त्या चटणी नुसतं हे टाकण्यापेक्षा कधी कधी चण्याची डाळ भाजून टाकायचा बघा, मस्त लागते. होय. तर बघा, आता आपली सगळी तयारी झालेली आहे. हे अळणी सांबार केले, म्हणजे मानसी आणि काही मुलं आहेत गोकुळ, त्यांना जमत नाही तिखट म्हणून अळणी सांबार. हे अळणी बटाट्याची भाजी वडे बनवण्यासाठी इथे मस्त अशी चटणी बनवलेली आहे. आणि इथे तिखट सांबार जे खातील ते कोणी. आणि इथे बघा, वडे बनवण्यासाठी तुमचे दाजी मस्त भाजी स्मॅश मला करून देत आहेत की जेणेकरून वडे अतिशय भारी होतील. तर आता पुढचं बघा, आपण वडे तळूया आणि मस्त ॲनिव्हर्सरी साजरी करूया. तर बघा, मी अशी मस्त छान तयार झालेली आहे आणि तुमचे दाजी पण आलेले आहेत. तर आता बघूया आपण मानसी काय करते. या चला बघूया. मानसी काय करते? वडे तळणं चालू आहे. हां, आता मी तयार झाली ना, म्हणून मानसी बोलली की आता तुम्ही राहू द्या, काय करू नका, मी वडे तळू. अॅनिव्हर्सरी आहे ना. तर बघा, मी तुम्हाला आता शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते की मी कशी तयार झाली आहे. आणि एकदम सिम्पली आता 27वी ॲनिव्हर्सरी आहे. एकदम भारी आहे का? चला पटापट तळून घे पटकन, आता येतीलच सगळे जण. तर बघा, आम्ही राजा राणीची जोडी कशी दिसते कमेंट नक्की करा. आणि ॲनिव्हर्सरीचा आता केक कटिंग करायचा आहे आणि कोण कोण आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते. चला मंडळी, तर आता तुम्हाला दाखवते मी कोण कोण आलं आहे. बघा, ही आहे अर्चना. मानसी तर माझ्यासोबतच आलेली आहे आणि तर सगळी बघा फॅमिली आलेली आहे. सगळे आलेले आहेत, आई अण्णा सगळे आलेले आहेत. आता आपण केक कटिंग करून घेऊया. नेहमी काढायचं आहे का? नेहमी काढते म्हणजे व्हिडिओमध्ये तू काढते. आमच्या घरात 2च फोटो हात Happy anniversary, happy anniversary,
त्यांचा बर्थडे त्यांचा बर्थडे थँक्यू बोलली का थँक्यू बोलली तू थँक्यू बोलली का त्यांना देखो ना गाइस ए, पिल्लू. आहे, तुझं शॉर्टवरती दोन काढायचं. बरं इकडे उभं. इकडे उभं राहा आमच्यामध्ये. दोघांच्यामध्ये. हा. तू सगळ्यांना केकला हात नको लावू. ते वरती बोलू नका. अण्णा, बाबा, या. 500 500 रुपये बापरे. आई, या. चावी आर्या, आमचा व्हिडिओ काढ. बोलू का नको किल्ले आणि लाडके जावाई राजेंद्र रोकडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे 27वा. तर त्यांना भरभरून माझ्याकडनं तर आशीर्वाद आहेतच, पण तुम्ही पण द्या आणि केक खायला या. जय हिंद, जय महाराज. इथे बघा वडे तळणे चालू आहेत आणि किती पसारा बहीण भावाने करून ठेवला आहे सगळ्या किचनवरती. मेहनत नाही दिसत, आमचा घाम नाही दिसत आहे. नाही कशाला दिसेल. काय बोलायचं याला स्वतःचं काय त्याला काही कळतच नाही बाबा. अरे जाऊ दे, जाऊ दे. आज anniversary आहे. आपण एवढं करतोय तरी आपलीच दिवाळी करतोय. हो, हो. बहीण भावाने मसाला केलेला आहे. पसारा करून ठेवलाय पसारा. काय माहितीये ना कसं असतं माहितीये का आमच्या घरामध्ये केलं ना बोलतो असंच आपलं नाव खराब होतो. आपण बहीण भाऊ ही नणंद ना तुझी. हे बघा इथं मुलांची पंगत बसलेली आहे वडापाव खाण्यासाठी आणि इथं मोठी माणसं बसलेली आहेत. पंगत बसली यांची जेवायला. तुला बाजूला झालं तो. या इकडे काढ फोटो व्हिडिओ. जास्त बोलू